त्याच्यात ऋक म्हणजे मंत्रांचा संग्रह आहे तो ऋग्वेद, ज्याच्यात यजुस म्हणजे यज्ञातल्या गद्यमंत्रांचा संग्रह आहे तो यजुर्वेद, आणि ज्याच्यात 7 स्वरांवर गायला जाणाऱ्या सामाचा संग्रह आहे तो झाला सामवेद. मग तुम्हाला वाटेल मग अथर्व हा काय मंत्र आहे का? तर तसं नाही. इथूनच अथर्ववेदाच्या वेगळेपणाला सुरुवात होते. इतर जे ऋषी आहेत ज्यांनी ही सूक्त रचली त्यांची नावं अथर्ववेदातली अगदी वेगळी आहेत. कृष्ण, आता कृष्ण हे नाव म्हणजे आपला कृष्ण नव्हे, पण कृष्ण हे नाव आहे. इरिंबिठी, न्योधा अशी कधीही न ऐकलेली नावं तुम्हाला ऋषींची म्हणून इथे येतात, जी ऋग्वेदात सापडत नाही. मला वाटतं मगाशी बोलताना हेरम पण म्हणाला की हा जादूटोण्याचा आहे ना. आम्हाला ते चर्चा झाली आमची त्या विषयावर. हां, तर लोकांच्या मनात ती गोष्ट पहिली येते की अथर्ववेद म्हणजे जादूटोणा, काहीतरी मंत्र तंत्र वगैरे हा भाग निश्चितच आहे. रोग निवारण हा अथर्ववेदातला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याला हे लोक भैषज्य असं म्हणतात. शरीरातल्या, ज्याला आता मराठीत धमनी असं म्हणतात, म्हणजे नीला आणि रोहिणी. नीला म्हणजे निळं रक्त वाहून नेणारी, म्हणजे मी मुद्दाम असे शब्द वापरते, आणि रोहिणी म्हणजे रोह म्हणजे लाल, रोहित म्हणजे लाल बुंद, तर शुद्ध रक्त नेणाऱ्या. त्यांचं वर्णन अथर्ववेदात कसं येतं, किती सुंदर येतं बघा. अमूर्यायंती योषिता हिरा लोहित वाससा. अगदी दैवी अशा या नारी स्त्रिया, कारण त्यांना आपण स्त्रीलिंगी नाव दिलेलं आहे, त्यातल्या काही जणी निळं वस्त्र नेसतात तर काही लाल वस्त्र नेसतात. आपल्याकडे गंमत काय आहे माहिती आहे का? कुठलंही सायन्स असो, मॅथमॅटिक्स असो नाहीतर मेडिसिन असो, ते असं टेक्स्टबुक फॅशननी शिकवतच नाही. ते असं गमतीत असं हसत खेळत वैद्य असं अशा प्रकारचं सांगितलं जातं. त्या काळी राजा होता, ठीक आहे, पण अथर्ववेदात राजाला देवत्व दिलेलं नाही. हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे एन्शंट इंडियन पॉलिटीचा विचार करताना लोक अथर्ववेद का वाचत नाही हे मला कळत नाही. त्या भूमीचं वर्णन केलं आहे, तिथे काय काय आहे. मग ते वन, अरण्य, सलिल म्हणजे पाणी, अर्णव म्हणजे समुद्र, झाडं झुडं, माणसं, आणि त्यांचं प्रत्येकाचं वर्णन आहे. माणसं कशी नृत्यंतीच गायंतीच, म्हणजे तुझ्यावर असताना ते नाचत गात असतात म्हणजे सुखी असतात. प्राण्यांचं वर्णन आहे, नावं यात, आणि ह्यांची पण आहेत, पक्ष्यांची पण आहेत, किड्यांची नावं आहेत. आधीच्या 3 वेदांवर काही प्रश्न आलेत. तर एक प्रश्न असा आहे की ऋग्वेद जाणून घेण्यासाठी कुठे सुरुवात करावी, त्यासाठी कुठली पुस्तकं वापरावी, त्याची नावं तुम्ही सांगू शकता? मंडळी नमस्कार. राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलमार्फत आम्ही वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या भेटीला येतच असतो. तुम्ही त्याला उत्तम प्रतिसाद देत असता. तसंच या नवीन वर्षात सुद्धा आम्ही अनेक विषय घेऊन तुमच्या भेटीला आलेले आहोत. आणि खरं तर ज्याची तुम्हाला खूप उत्सुकता होती, असाच वेदांच्या शृंखलेमधला पुढचा भाग अर्थात अथर्ववेद घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलेले आहोत. त्यासाठी मी मेघा विश्वास आणि मी हेरंब ओक तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या विषयाच्या तज्ज्ञ विदुषी सुचेताताई परांजपे आज आपल्याकडे आलेले आहेत अथर्ववेद या विषयावर बोलण्यासाठी. सुचेताताई, तुमचं खूप खूप मनापासून नमस्कार आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील सगळ्यांनाच. हो, वेदांची जी शृंखला आपण केली त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रतिक्रिया अशा आल्या की आम्हाला उत्सुकता आहे अथर्ववेदाबद्दल जाणून घ्यायची. बरोबर. तर आपण अधिक वेळ न दवडता थेट विषयाकडेच येऊया. कारण तर सुचिता, मी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. अथर्ववेद म्हणजे काय, असं अगदी एखाद्या सामान्य माणसाला पडलेला प्रश्न समजा असेल, अगदी तुम्ही सोप्या भाषेत, आम्हाला काही माहीत नाही, तर अथर्ववेद म्हणजे काय हे तुम्ही कसं समजावून सांगा? अगदी सोपं आहे ते. वेद आधीच्या ज्या शृंखलातले म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद पाहिलंय तर त्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की वेद म्हणजे ज्ञान. जसं विद्या म्हणजे ज्ञान, विद म्हणजे जाणणेपासून, तसं वेद म्हणजे सुद्धा ज्ञान. आणि ज्याच्यात ऋक म्हणजे मंत्रांचा संग्रह आहे
तो ऋग्वेद, ज्याच्यात यजुस म्हणजे यज्ञातल्या गद्यमंत्रांचा संग्रह आहे तो यजुर्वेद, आणि ज्याच्यात 7 स्वरांवर गायला जाणाऱ्या सामाचा संग्रह आहे तो झाला सामवेद. मग तुम्हाला वाटेल मग अथर्व हा काय मंत्र आहे का? तर तसं नाही. इथूनच अथर्ववेदाच्या वेगळेपणाला सुरुवात होते. अथर्व हे त्या ऋषींचं नाव आहे की ज्यांनी अथर्ववेद एकत्र संकलित केला. अच्छा. म्हणजे एडिटर किंवा संपादक ज्याला म्हणू त्याला त्यांचं नाव अथर्वण होतं आणि म्हणून याला अथर्ववेद म्हणतात. पण आणखीन एक गंमत सांगते. आता तुम्ही जर ऋग्वेद म्हटलं किंवा यजुर्वेद म्हटलं तर यजुर्वेदाला दुसरं काही नाव नाही आहे, यजुर्वेद. मग त्याच्या पुढे शाखा झाल्या तो भाग वेगळा, पण यजुर्वेद. अथर्ववेदाचं तसं नाही. प्रत्येक बाबतीत तो इतरांपेक्षा किती वेगळा आहे हे आपल्याला जाणवत राहतं. आणि ते असं की अथर्ववेदाला अथर्वांगिरसी श्रुतीही असंही म्हणतात, कारण अथर्व आणि अंगिरस या दोघांनी मिळून पुढे थोडं काम केलं. ब्रह्मवेद असंही म्हणतात, कारण ब्रह्म म्हणजे मंत्र आणि त्याच्याबद्दलही बोललेलं आहेच. क्षत्रवेद असंही म्हणतात, क्षत्र म्हणजे क्षत्रिय राजा, राजधर्मही सांगितला आहे. अशी त्याला इतकी वेगळी वेगळी नावं आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल आपण ज्याला विषयाचं वैविध्य म्हणतो ना ते इथे भरपूर दिसतं. आणि खरं म्हणजे अथर्व हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. आजकाल खूप आनंद होतो मला की अर्थ माहीत नसताना का होईना पण लोक आपल्या मुलांची नावं अथर्व वगैरे ठेवतात. इतकंच नव्हे तर शौनकसुद्धा अगदी आता लोकप्रिय नाव आहे आणि आपण त्या शौनक शाखेबद्दलच बोलणार आहोत. पुढे बोलूया त्याच्याबद्दल. पण आता हे अनेक उल्लेख तुम्ही सांगितलेत की कुठून त्याची उत्पत्ती झाली आहे, पण मग ह्याचे नक्की रचयिते कोण आहेत? म्हणजे इतक्या नावांपैकी नक्की कोण? ओके, मी बोलताना रचयिता म्हटलं नाही, संपादक म्हटलं. सूक्त जी लिहिलेली आहेत ना ती वेगळ्या वेगळ्या ऋषींनी लिहिली आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर अथर्ववेदात जे काही मंत्र आहेत ना त्यातले 1/5 हे ऋग्वेदातनं असे उचलून तसे ठेवलेले आहेत. इनफॅक्ट सामवेदात सुद्धा तसंच आहे. पण म्हणजे त्याला काही हरकत नाही. पण इतर जे ऋषी आहेत ज्यांनी ही सूक्त रचली त्यांची नावं अथर्ववेदातली अगदी वेगळी आहेत. कृष्ण, आता कृष्ण हे नाव म्हणजे आपला कृष्ण नव्हे पण कृष्ण हे नाव आहे. इरिंबिठी, न्योधा अशी कधीही न ऐकलेली नावं तुम्हाला ऋषींची म्हणून इथे येतात जी ऋग्वेदात सापडत नाहीत. आणि शिवाय अथर्व या नावाला एक वेगळा अर्थ पण आहे. कुणी कुणी असं म्हणतात की थर्व म्हणजे हिंसा करणे आणि अथर्व म्हणजे अहिंसक, मनाने शांत वगैरे. पण अथर्ववेदातले विषय पाहिले की फार काही सगळं शांत आणि उदात्त आहे असं वाटत नाही. पण अथर्वचा अर्थ वैदिक वाङ्मयामध्ये अग्निपूजक असा होतो. ऋत्विक, त्याला ऋत्विक म्हणतात, पुरोहित. तर आणि गंमत म्हणजे अवेस्ता माहिती आहे, पारशी लोकांचा धर्मग्रंथ जो ऋग्वेदाला वगैरे समांतर आहे असं मी म्हणेन. अवेस्तामध्ये तुम्हाला अथर्वण नावाचा ऋषी ऋषी नाही म्हणता येणार, ऋत्विज भेटतो. म्हणजे अथर्वण त्यांच्याकडेही अग्निपूजक आहे, आपल्याकडे अथर्वण झालं, एवढाच फरक. म्हणजे दोन्हीकडे सेम आहे. तेव्हा अथर्व हे संपादक होते, म्हणजे संकलक होते. त्यांनी आधी हे सगळं गोळा केलं, मग त्याचं त्यांनी व्यवस्थित संपादन केलं. आपण बघूच ते कसं. अच्छा, म्हणजे हे एक आमचा गैरसमज दूर झाला की हां की रचयिता नाही आहे, संपादन केलेलं आहे. करेक्ट करेक्ट. तर आता तुम्ही जेव्हा म्हणालात संपादन थोडं ऋग्वेदातनं वगैरे घेतलेलं आहे, तर जरा जेव्हा आपण अथर्ववेदाचं अध्ययन करू किंवा त्याच्याकडे असं एक बघू तर अथर्ववेदात नक्की काय आहे, किंवा थोडं अजून सांगायचं तर त्याच्यात अथर्ववेदाचं एक मूळचं तत्वज्ञान काय आहे? तुला प्रश्न बदलायला लागेल. बरं. कारण अथर्ववेदात काय आहे असं म्हणून चालणार नाही. अथर्ववेदात काय काय आहे असा प्रश्न विचारला तर तो जास्त योग्य ठरेल. चालेल. पण त्याच्या आधी इफ यू डोंट माइंड मी
अथर्ववेदातनी त्यांनी संकलन आणि संपादन म्हणजे नेमकं काय केलं ते आधी सांगते. जसं आपण ऋग्वेदाची संहिता पाहिली. संहिता या शब्दाचा अर्थ वेल डिझाईन्ड. मग आता इथे ते टेक्स्ट आहे कोणाचंही. हल्ली पुन्हा मुलींची नावं ऋचा वगैरे बरोबर संहिता अशी सुद्धा यायला लागलेली आहे. मग ह्यांनी काय केलं अथर्वानी, आणि मी जेव्हा अथर्व म्हणते किंवा जेव्हा आपण ऋग्वेदाच्या संदर्भात शाकल म्हणतो तेव्हा तो प्रमुख आणि त्याच्याबरोबर सहाय्यक असणार हे आपण गृहीत धरायचं. त्यांनी सगळी निवडलेली सूक्त, मग ती ऋग्वेदातली असतील, नाहीतर इरिंबिठीनी रचलेली असतील, नाहीतर ब्रह्मानी रचलेली असतील, काही पण असतील, ती 20 कांडांमध्ये विभागली. कांड शब्द आपल्याला माहिती आहे, आपण उसाचं सुद्धा कांड असं म्हणतो. रामायणात सुद्धा कांड आहेत, अयोध्याकांड, किष्किंधाकांड. तर ह्या 20 कांडांमध्ये त्यांनी काहीतरी थोडासा डिझाईन म्हणजे काहीतरी एक साम्य पाहिजे असं केलं. पैकी जी 1 ते 5 कांड आहेत ना ती खूप गमतीची आहेत अशासाठी की त्यातली सूक्त, आता तुम्हाला सगळ्यांना सूक्त म्हणजे काय माहिती आहे, आपण ऋग्वेदात ते अनेक वेळा वापरलं. तर सूक्त ही छोटीशी आहेत. छोटीशी म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह 4 ते 7, 8 क्वचित अशी एवढी 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 सूक्त आहेत. असं का केलं माहिती नाही. म्हणजे एकाच विषयावरची जर का ऋचा असतील, मंत्र, आपण अथर्ववेदासाठी मंत्र म्हणूया, तर ते मंत्र एकत्र यायला हरकत नव्हती, पण त्यांचं काहीतरी एक धोरण होतं. 6वं तर काय असेल कांड, त्याच्यात एकेका रुचेचा सुद्धा सूक्त आहे. म्हणजे कल्पना करा की कसा समाजात बदल होतोय. आधीचे लोक जेवढं एका वेळेला पाठ करत होते तेवढं आता हळूहळू होत नाही आहे असं लक्षात येतं. नंतरची जी काही, अरे मी आता तोंडाने मंत्र म्हणते, 15 आणि 16 ही कांड गद्य आहेत. म्हणजे आता ऋग्वेदात तुम्हाला औषधाला सुद्धा गद्य सापडणार नाही, पण इथे ती गद्यसुद्धा आहेत. म्हणजे ते चक्क गायले जात होते म्हणण्यापेक्षा बोलले जात होती कांड ती, असं म्हणता येईल. 12वं एक कांड आहे ज्याच्याबद्दल मला नक्की सविस्तर बोलायचं आहे. ते एकच कांडात एकच सूक्त आहे आणि ते आहे भूमी सूक्त. फार सुंदर आहे. पण 15वं आहे व्रात्यकांड, म्हणजे एकेका विषयाला वाहिलेलं सुद्धा एक एक कांड आहे. ठीक आहे. ऋग्वेदात कसं होतं माहिती आहे का, ऋषी महत्त्वाचे आहेत आणि म्हणून गोत्रमंडलं झाली की 3रं विश्वामित्र, 7वं वसिष्ठ, असं जे झालं ते इथे नाही आहे. कारण इथे विषयाला जास्त महत्त्व आहे. पण मग जे आता आपण बोलता तू पण पटकन बोलून गेलास की इतकी व्याप्ती आहे की त्याच्यात काय नाही असं नाहीच. तर मग प्रामुख्याने कुठकुठचे विषय त्याच्यात येतात अथर्ववेदामध्ये? आता मी असं करते, एक एक टॉपिक घेऊन, विषय घेऊन त्याबद्दलची सगळी सूक्त कशी आहेत ती आपण बघूया. मी आत्ता सांगितलं की जी ऋग्वेदातनं घेतलेली आहेत त्यांच्याबद्दल फार काही बोलायला नको, त्याच्यात काही नाविन्य नाही आहे. अथर्ववेदाने ती आपली उचलली आहे, एवढाच त्यातला भाग आहे. पण काही सूक्त अशी आहेत, आणि विशेषतः तुम्ही हे ऐकलं आहे का नाही माहिती नाही, पण मला वाटतं मगाशी बोलताना हेरम पण म्हणाला की हा जादूटोण्याचा आहे ना. आम्हाला ते चर्चा झाली आमची त्या विषयावर. हां, तर लोकांच्या मनात ती गोष्ट पहिली येते की अथर्ववेद म्हणजे जादूटोणा, काहीतरी मंत्र तंत्र वगैरे, हा भाग निश्चितच आहे. म्हणजे मी तो डिनाय करत नाही आहे, पण फक्त तेवढ्यावर ते थांबत नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की हा सगळा जादूटोणा ज्याला आपण म्हणतो त्याला आपल्याकडे कृष्ण यातू असं म्हटलं आहे. ब्लॅक मॅजिक म्हणजे मला यातू म्हणजे जादू. मला नेहमी वाटतं की हा शब्द पाश्चात्य जगाने आपल्या कृष्ण यातूचं भाषांतर करून स्वतःचा म्हणून छापून टाकला. सो कृष्ण यातूमध्ये काय असतं की साधी देवांची पूजा नसते. आता ज्या देवता ऋग्वेदात होत्या, इंद्र, अग्नी, अश्विनव, त्या इथे पण आहेत, पण त्यांचं स्वरूप फार बदललेलं आहे. अच्छा. म्हणजे ते ज्याला आपण
एक मॅलेव्होलंट आणि बेनेव्होलंट अशा देवता म्हणतो, तशा प्रकारचं काहीतरी स्वरूप इथे होतं. आणि इथल्या सगळ्या देवतांना जे आवाहन केलं जातं, इन्व्होकिंग असं ज्याला म्हणू आपण, दे आर इन्व्होक्ड. मला काहीतरी चांगलं कर म्हणून नाही, माझा तो शत्रू आहे ना त्याचं काहीतरी वाईट कर, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून त्याला कायमच जादूटोण्याचा वेद असं म्हटलं जातं. पण त्याच्यापेक्षा इतरही खूप छान छान गोष्टी आहेत. पण आता जादूटोण्याचा विषय निघाला तर मी सांगते की कित्येक वेळा असं झालं आहे. अथर्ववेदामध्ये भैषज्य म्हणजे मेडिसिनल अशी मेडिकलवरची सुद्धा खूप सूक्तं येतात. आणि त्याच्यात आपण नंतर शिरूच. पण जादूटोण्याबद्दल बोलायला झालं तर ते काय म्हणतात की कोण हे अग्नी, मला जो तकमन म्हणजे ताप, मला जो तकमन झाला आहे त्याला दूर फेकून दे. आणि कुठे जाऊ दे तर बाल्लिक देशात जाऊ दे, तो हिमालयाच्या पलीकडे आहे. म्हणजे असं मी बोलू नये, पण नुकतंच आपण सगळे त्यातनं गेलो म्हणून सांगते की चायनाने ते एक कुठलं तरी व्हायरस सगळ्या जगात पसरवलं. असं जसं आपण म्हणतो तसं हे लोक म्हणतात की माझं सगळा रोग तिकडे जाऊ दे. बरं, हा जादूटोणा सगळीकडे आहे. म्हणजे आता त्याकडे बहुपत्निकत्वाची चाल होती. एक माणूस, त्याला अनेक बायका असायच्या. मग ती जी बाई मोठी जी राणी किंवा पत्नी आहे ती जादू करायची. आणि जादू म्हणजे काय की सवतीला अमुक एक वनस्पती खायला द्यायची, म्हणजे मग तिच्याकडे त्या नवऱ्याचं लक्ष जाणार नाही. आता असं होतं का नाही कोणाला माहिती, पण असं उल्लेख तरी आपल्याकडे सर्रास येतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या ज्याला आपण जादूटोणा, मंत्रतंत्र, काय जे तुम्ही नावं द्याल, कृष्ण यातू म्हणा, याचा ऋग्वेदात सुद्धा उल्लेख आहे बरं का. म्हणजे अद्यामुरीय यदि यातू धानोस्मी असं वसिष्ठ म्हणतात की विश्वामित्रांनी मला म्हटलं की मी त्यांच्यावर कृष्ण यातू केली असेल तर मी आत्ताच्या आत्ता मरून जाईन. म्हणजे काय मला सांगायचं आहे की सगळ्या समाजात, सगळ्या देशात आणि सगळ्या काळात थोड्या फार प्रमाणात कृष्ण यातू नांदतेच कायम. आपण लहान मुलांची आज दृष्ट काढतो, अजूनही काढतात. का काढतो? म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याच्याबरोबर सगळं इडापिडा टळो. हा जो प्रकार आहे त्याला अथर्ववेदाच्या नंतरच्या लोकांनी अभिचार असं नाव दिलं. आता आपण अभिचार हा शब्द म्हणत नाही, पण आपण व्यभिचार हा शब्द म्हणतो. अभिचार, म्हणजे विशेष, अर्थात तो आपण फक्त ॲडल्टरीला वापरतो. पण व्यभिचार हा शब्द म्हणजे हा अथर्ववेदाच्या म्हणजे त्या माध्यमातून आपण घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट अशी झाली की इतर 3 वेदांना जे मानाचं स्थान आहे ते अथर्ववेदाला मिळालं नाही. कारण त्याच्यामधले विषय हे ज्यांचा विचार वेगळा आहे, ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यांना या गोष्टीत रस नाही आहे. माझी सवत मरो, माझ्या शत्रूचं डोकं तुटो, असल्या गोष्टीत त्यांना रस नाही. त्यांना छान काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून अथर्ववेदाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्रयीविद्या असं चाणक्य सांगतो अर्थशास्त्रात. आणि का म्हणतो त्रयीविद्या कोणती? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. ही डझंट इवन बॉदर की अथर्ववेदात म्हणजे उपेक्षेनी मारणे असं जे मराठीत एक छान शब्द आहे तसा तो उपेक्षेनी मारतो. इतकंच नव्हे तर जैन, बौद्ध वगैरे ज्या नंतर तत्त्वज्ञानं आली ते सांगतात कोणीही अथर्ववेद वाचू नका, त्यांच्या अनुयायांपुरतं. म्हणजे का की तुमच्यावर काहीतरी वाईट परिणाम होईल या भीतीपोटी ते त्यांना सांगतायत. पण असं ते सांगतात हे फार महत्त्वाचं. मग ह्या लोकांनी काय केलं? आवडेल का कुणाला की मी स्वतःला वेद म्हणते आणि माझा अंतर्भावसुद्धा नाही? म्हणून मग ते काय म्हणायला लागले, त्यांचं अथर्ववेदाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे नंतरचा, गोपथ नावाचा.
त्यांनी पहिल्यांदा 4 वेदा, 4 वेद आहेत असं म्हणून हे घातलं. अर्थात अथर्ववेदाला वेद म्हणून मान्यता नव्हती, याचं एक आणखीन महत्त्वाचं कारण. खूप खोलात शिरणार नाही मी, पण एक पूर्वमीमांसा नावाचा तत्त्वज्ञानाची स्कूल आहे. ते यज्ञाबद्दल खूप बोलतात, कर्मकांड. त्यांनी काय सांगितलं की वेदाही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः. वेद काय करतात तर तुम्हाला ते यज्ञासाठीच निर्माण झालेले आहेत. अथर्ववेदातला एकही मंत्र कुठल्या यज्ञात वापरला जात नाही. मग त्याला कशाला स्थान द्यायचं? मग जेव्हा लोकांना वाटलं की नाही बिचारा त्याला आपण स्थान दिलं पाहिजे, मग तेव्हा त्याला घेतलं आणि त्याचा ऋत्विज यज्ञात नाहीच आहे. अथर्ववेदाचं प्रतिनिधी असा कोणी नव्हताच. मग एक नेमला, त्याचं नाव ब्रह्मा असं ठेवलं आणि त्याच्याकडे काम काय दिलं? सगळ्यावर लक्ष ठेव. म्हणजे थोडक्यात ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असं यज्ञामध्ये त्याला नाही. तेव्हा या बऱ्याच कारणांमुळे हा जादूटोणा तर निश्चित आहे, पण त्यामुळे अथर्ववेदाला दुय्यम स्थान मिळायचं हे कारण आहे मुख्य, की त्यातले विषय आणि द वे दे आर हँडल. बरोबर. हे आजचं आपलं जे सत्र जे अथर्ववेदाचा म्हणजे फायदा असा झाला की हा आम्ही ऐकलेलं असतं, पण कधी त्याचा अभ्यास किंवा वाचन केलं जात नाही. ते या निमित्ताने आमचं वाचन झालं. तर ते वाचताना मला 1-2 काही गोष्टी असं आढळल्या की असं अथर्ववेदात काही मंडळ अशी असतात का? ती म्हणजे मंडळ म्हणजे काय? नाही, मंडळ ऋग्वेदातल्या ऋचांचे काही गट पाडले त्याला मंडल म्हणतात. मी आता सांगितलं अथर्ववेदातल्या ऋचांचे गट पाडले त्याला कांड म्हणतात. तर इथे बंडलाचा नाही, पण म्हणजे दोघांचा अर्थ एकच. अध्याय म्हणा, चॅप्टर म्हणा, काही म्हणा, पण त्याला तेवढंच हे आहे. आणि याच अनुषंगाने अजून एक तसाच प्रश्न आहे की शाखा पण आता त्याला तुम्ही म्हणजे नक्की काय फरक आहे त्याच्यात? आता खांड जे तुम्ही आपण म्हटलं खंड किंवा मंडल जे तू आपण ते सारखंच तुम्ही म्हणताय, पण शाखांबद्दल जर बोलायला गेलं तर असं वाचनात आलं, जसं तू सांगितलंस की त्याबद्दल अभ्यास करताना की 9 शाखा आहेत असं वाचण्यात आलं. तर त्याबद्दल हां, आधी शाखा म्हणजे काय माहिती आहे का? हां, मग कुठल्याही वेदाचे काही वेगळे वेगळे मार्ग असतात. अगदी घरगुती उदाहरण देऊ का? हां, कुठलं लग्न असलं, अगदी आपल्याच विचारांचे, आचाराचे, संस्कृतीचे लोक असले तरी एकजण म्हणतात आमच्याकडे ना असं करतात, तुमच्याकडे नाही का करत? हां, ही जी गोष्ट असते त्यातनं बऱ्याचशा शाखा निर्माण झाल्या. म्हणजे शाखांमध्ये मूलतः फरक फार असतो असं मी म्हणणार नाही, पण थोडा थोडा फरक निश्चित असतो. यजुर्वेदाच्या बाबतीत कृष्ण आणि शुक्ल ह्या 2 अगदी वेगळ्याच शाखा आहेत. मग त्याच्यात पुन्हा शाखा आहेत त्या सिमिलर असतात, एकसारख्या नसल्या तरी. आणि मग शाखाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, फांद्या. झाड मुळाच आंब्याचंच आहे, मग त्याची एक फांदी इकडे गेली काय, तिकडे गेली काय, वर गेली काय, फरक पडत नाही, त्याला फळं आंबाच येणार आहे. तसं अथर्ववेदाचं आहे. सामवेदाच्या तर 1000 शाखा आहेत. सहस्रवर्त्मा सामवेदा असं म्हटलं आहे. का? कारण तो गायला जातो. मग हा गायक त्या अंगाने मालकंस गातो, दुसरा त्या अंगाने गातो, झालं ना वेगळं वेगळं. तसं चरणव्यूह नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यात सांगितलं आहे की या 9 शाखा आहे. पण त्यांची नावंच उरली आहेत बरं का आता फक्त. म्हणजे मी सांगते, शौनक, पैपलाद, चारणवैद्य, तौदायन, मौदायन, काय पुढची नावं मी सांगून उपयोग नाही, कारण कुठेही काही याचं सापडणार नाही आहे. सापडतं फक्त 2च शाखांचं, शौनक आणि पैपलाद. ठीक आहे. मग शौनक ही शाखा फार पहिल्यापासून आपल्याला उपलब्ध होती, त्याचा सगळा अभ्यास झाला आहे. पैपलादही त्या मनाने रिसेंटली आहे. एक लक्षात घ्यायचं, त्या मनाने रिसेंटली आहे म्हणजे काही 10-12 वर्षापूर्वीची नाही. संस्कृतच्या संदर्भात 400-500 किंवा 1000 पण वर्ष होऊ शकतात. तेव्हा शौनक शाखा ही जास्ती करून वापरली जाते. जे अथर्ववेदी ब्राह्मण असतात
ते म्हणजे अथर्ववेद फॉलो करणारे किंवा पठण करणारे ते जास्त करून शौनक शाखेबद्दलच बोलतात आणि अभ्यास करतात. पैप्पलादसुद्धा आहेत, पण त्या मानाने कमी आहेत, एवढंच मी म्हणेन. तेव्हा आता इथून पुढे मी जेव्हा बोलीन की अथर्ववेदामध्ये असं म्हटलं आहे की, तेव्हा मी नेसेसरीली शौनक शाखेचा संदर्भ देणार आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही मगाशी म्हणालात की अथर्ववेदामध्ये बरंच ज्ञान आहे इतर सगळं ह्याचं, असं इतर सगळ्या वेदांचं विषयांचं. तर मला वाचताना असं काही जाणवलं की म्हणजे अशी दोन टोकाची, म्हणजे विवाहविधींचं काही उल्लेख आहेत, त्याच्या बरोबरीने अंत्यसंस्काराच्या विधींचा आहे आणि रोगनिवारणाचं पण आहे. म्हणजे हे असे तीन टोक आहेत. पण एक मिनिट, ऋग्वेदामधलंच विवाह सूक्त आहे, ऋग्वेदामधलंच अंत्येष्टी सूक्त आहे, यांनी फक्त उचललं. त्यामुळे काय आहे, माणसाच्या जीवनात ज्या आवश्यक गोष्टी आहेत, तो विवाह असो, जीवनात म्हणता येणार नाही पण जीवनोत्तर अंत्येष्टी असो किंवा रोगनिवारण असो, सगळ्यांना स्पर्श केलेला आपल्याला दिसतो. पण आता विचारलंच म्हणून आपण आधी विवाह वगैरेपेक्षा, कारण मला वाटतं त्याच्याबद्दल आपण ऋग्वेदाच्या वेळेला बोललो आहे, पण रोगनिवारण हा अथर्ववेदातला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याला हे लोक भैषज्य असं म्हणतात. भिषक म्हणजे वैद्य आणि भैषज्य म्हणजे औषध. तर एक लक्षात घ्या की ऋग्वेदाच्या काळात सुद्धा, म्हणजे ऋग्वेदाच्या संहितेत सुद्धा अनेक रोगांची नावं येतात. हृदरोगम मम सूर्य असं सांगितलं, म्हणजे हे सूर्या माझा हृदरोग नाहीसा कर, हार्ट डिसीज. आणि हरिमाण म्हणजे कावीळ वगैरे असे बरेच उल्लेख येतात. पण अथर्ववेदात जे उल्लेख येतात त्याला अमेझिंग एवढा एकच शब्द म्हणता येईल. आणि सो मच सो की आपल्याकडे नंतर जो आयुर्वेद आला तो अथर्ववेदात त्याची सगळी पाळंमुळं दिसतात, सगळी. म्हणजे तिथून तो पुढे फोफावला हे मला मान्य आहे. म्हणजे आपल्याकडे सुश्रुतांनी शल्यचिकित्सा वगैरे पण केल्याचे उल्लेख आहे, पण अथर्ववेदामध्ये तुम्हाला ते सगळं दिसतं. कुठलं सांगते आता मी तक्मन सांगितलं, तुम्हाला एकदा लक्षात येईल हे शब्द काहीसे विचित्र आहेत. म्हणजे संस्कृतमध्ये मला तक्मनसारखा काही दुसरा शब्द झटकन नाही लक्षात येणार. हा ताप आहे, आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताप इज नॉट अ डिसीज, इट्स अ सिम्पटम. काहीतरी रोग तुम्हाला झाला आहे म्हणून तुम्हाला ताप येतो, हे या लोकांना माहिती आहे. आणि ते कसं म्हणतात बरं, आपल्याकडे आणखीन एक, तू विवाह म्हणलास, भारतीय संस्कृतीमध्ये विवाह कुटुंब यांना प्रचंड महत्त्व आहे. कारण राष्ट्रसेवक आहात तुम्ही सगळेच, मी सुद्धा. पण राष्ट्र कसं बनतं, समाजाचं. समाज कसा बनतो, कुटुंबाचा. आणि कुटुंब कसं बनतं, विवाहामुळे. एकत्र कुटुंब पद्धती ऋग्वेदात उल्लेख आहे. तर कुटुंब विवाह हा महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला कल्पना करा ना, आपण आपल्या देवादिकांचीही लग्न लावली आहेत. असं कोणी म्हणजे लग्न सोडा, त्यांना मुलं बाळ आहेत. मग शंकर आहे, पार्वती आहे, त्याला गजानन नावाचा पुत्र आहे, मग त्याला स्कंद नावाचा. म्हणजे आपण परफेक्ट चौकट त्यांच्यासाठी सुद्धा तयार केलेली आहे. तसं अथर्ववेद या रोगराईसाठी करतो. म्हणजे तक्मनला त्यांनी सांगितलं, हे बघ तू तर जाच त्या बाल्लिक देशाला, मला नको. आणि जाताना तुझी बहीण जी सर्दी, तुझा म्हणजे सर्दी म्हटलेलं नाही आहे, वेगळे शब्द आहे, तुझा भाऊ जो खोकला, तुझा काका जो हेडेक म्हणजे डोके शीर्ष वेदना, त्या सगळ्यांना घेऊन जा हो तू मुलाबाळांसकट. म्हणजे आमच्याकडे काहीही नको. पण ही सांगायची पद्धत किती छान आहे ते तुम्ही बघा. आणि या तक्मनला काय काय करायचं तेही त्यांनी, म्हणजे अथर्ववेद मला सर्वात काय महत्त्वाचं वाटतं ह्यांच्या वैषज्य सूक्तांबद्दल, की दे हॅव द डायग्नोसिस. तुम्ही जर का तुला कावीळ झाली आहे हे मी म्हणते, याचा अर्थ मला काहीतरी वैद्यकीय ज्ञान असल्याशिवाय माझी काही तशी पात्रतासुद्धा होणार नाही. बरं, फक्त इथे थांबतात असं नाही.
स्त्री म्हणजे स्त्रीच्याबद्दल नंतर बोलूया, पण अस्थिभंग, ॲक्च्युली अस्थिभंग असा शब्द येतो. मग त्याच्यासाठी काय काय करायचं, कोणती औषधं. आम्ही लहान असताना खरचटलं तर दगडी पाल्याचा ते असं ठेचून लावायचं. हां, म्हणजे काय करायचो आम्ही, पाल्याची म्हणजे काहीतरी औषधच लावायचो ना. मग अशी औषधंसुद्धा ते तुम्हाला सांगतात. आपल्याकडे आजकाल तर खूपच फॅशन आली आहे की आम्ही ना सगळं हर्बल वापरतो. हां, हर्बलचं काय एवढं मला कळत नाही. कारण औषधं म्हणजे औषधी या शब्दाचा अर्थ वनस्पती, आणि औषधं म्हणजे जे वनस्पतीपासून बनवलेलं आहे ते. तेव्हा कुठे केमिकल्स होते, म्हणजे फॅक्टरीज कुठे होत्या औषधांच्या. तेव्हा आपली सगळी औषधं, मला हसू येतं हे म्हणायला, पण आपली सगळी औषधं ही हर्बल आहेत. हे पहिलं लक्षात घ्यायचं. अस्थिभंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा एखाद्या माणसाला मूत्र विसर्जन करता येत नसेल, युरिन रिटेन्शन, त्यांनी सांगितलेलं आहे काय काय करायचं. आणि त्यांची ती पद्धत किंवा असं आहे ते काहीतरी कधीतरी अध्यंडा, नंतर दुसरं कुठलं ते औषध नितत्नी, किंवा इतर काही काही जी आघाडा आपण ज्याला म्हणतो, ती सगळ्या औषधांची, शंखपुष्पी जी नावं सांगतात ती कदाचित आज मी आयडेंटिफाय नाही करू शकणार, नाही का. मला नेहमी वाटतं मुंबईचे लोक ज्याला सायली म्हणतात त्याला आम्ही पुण्यामध्ये कुंदाची फुलं म्हणतो. म्हणजे छोट्या नाव बदललं, करेक्ट. देशानुसार काळानुसार नाव हे बदलणारच आहे, त्याला तर काही इलाज नाही. पण या औषधींचे उल्लेख येतात. आणि प्रते भिनत मी मेहनम असं सांगितलं. मेहन म्हणजे ब्लॅडर, आणि याचा ते सांगतात की मी तुला ते व्यवस्थित करून देईन. याचा अर्थ काय होतो की त्यांना नुसतं मेडिसिन माहिती नाही आहे, त्यांना ॲनाटॉमी पण माहिती आहे. नाहीतर कसं ते करणार, नाही का. बरं, हे सोडा. शरीरातल्या ज्याला आता मराठीत धमनी असं म्हणतात, म्हणजे नीला आणि रोहिणी. नीला म्हणजे निळं रक्त वाहून देणारी, म्हणजे मी मुद्दाम असे शब्द वापरते. आणि रोहिणी म्हणजे रोह म्हणजे लाल, रोहित म्हणजे लाल बुंद, तर शुद्ध रक्त नेणाऱ्या. त्यांचं वर्णन अथर्ववेदात कसं येतं, किती सुंदर येतं बघा. अमूर्या यंती योषिता हिरा लोहित वाससा. अगदी दैवी अशा या नारी, स्त्रिया, कारण त्यांना आपण स्त्रीलिंगी नाव दिलेलं आहे. त्यातल्या काही जणी निळं वस्त्र नेसतात तर काही लाल वस्त्र नेसतात. आपल्याकडे गंमत काय आहे माहिती आहे का, कुठलंही सायन्स असो, मॅथमॅटिक्स असो, नाहीतर मेडिसिन असो, ते असं टेक्स्टबुक फॅशननी शिकवतच नाही. ते असं गमतीत असं हसत खेळत वैद्यक असं अशा प्रकारचं सांगितलं जातं. त्यामुळे खूपदा इट इज लॉस्ट ऑन द जनरल कम्युनिटी. कारण खूप लोकांच्या ते लक्षात येणारसुद्धा नाही, असं सुद्धा होऊन जातं. म्हणजे हे सुद्धा ते तुम्हाला सांगतात. त्याच्या पुढची गंमत आहे, विषप्रयोग. साप भरपूर असलेच पाहिजेत, साप, विंचू, नावं येतात, वृश्चिकं वगैरे सगळी. विषप्रयोग म्हणजे विषदंश झाला तर काय करायचं याचं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे. कधी कधी अपघात होत असतील, नाही का, रक्तस्राव भरपूर होत असेल. मी इतर पण गोष्टी शिकवणार बरं का ह्याच्यात. लोक मराठीत रक्तस्राव म्हणतात, टी घालतात मध्ये, टी इंग्लिश स्पेलिंगप्रमाणे. रक्तस्राव आहे. हां, तर अतिशय रक्तस्राव झाला तर रक्तस्राव बंदिनी असं त्यांनी एक सांगितलं. म्हणजे जिथून रक्त, इथून समजा मला होतं तर इथे घट्ट फडकं बांधून ठेवावं, ज्याला आता टुर्निके म्हणतात. आणि बहुतेक पाश्चात्य जगात कोणीतरी त्याचं पेटंट घेतलंच असेल, पण ते आहे आपल्या अथर्ववेदात. असे अनेक रोग आहेत. कुष्ठरोग, कुष्ठ, श्वेतकुष्ठ, इतर म्हणजे त्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. यक्ष्मा, राजयक्ष्मा, ज्याला आता म्हणजे टीबीला आता राजयक्ष्मा म्हणतात, पण ह्याचा तेव्हाचा उल्लेख आहे. आणि नुसता उल्लेख नाही आहे, तो जाण्यासाठी काय करावं, औषध कुठलं घ्यावं,
त्यावेळेला मंत्र कुठला म्हणावा आणि याच्यावरनं जग आपल्याला हसतं की मंत्र म्हणून काय रोग जातात का. मंत्र का म्हणायला सांगितलंय आपल्याला? कारण तुम्हाला मानसिक सामर्थ्य यावं. आताचे डॉक्टर तुम्हाला काय सांगतात? घाबरू नका, हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुमच्या विल पॉवरच्या जोरावरच तुम्ही बरे होणार आहेत. आमची विल पॉवर त्या मंत्रांमध्ये आहे. त्याच्यात काय, मला तर नेहमी वाटतं हल्ली मोठी मोठी कॉर्पोरेट ऑफिसेस हे हॉस्पिटल्स आहेत ना, बाहेर सगळ्यांच्याकडे एक आधी देऊळ असतं, मग तुम्ही रिसेप्शन काउंटरला जाता. का असतं? की तुम्हाला मानसिक बळ मिळावं म्हणून असतं ते. तसंच अथर्ववेद करतो, त्याच्यात चूक काही आहे असं मला वाटत नाही. त्यांची ती पद्धत होती, आपण देवळं मानतो. बरोबर आहे. त्यामुळे अनेको रोग जे तुम्हाला कल्पनाही येणार नाही असे आपल्याला अथर्ववेदामध्ये सापडतात. पण या संदर्भात आणि थोडं बाजूला जाऊन मी आणखीन एक गोष्ट सांगेन. हो, नक्की. अथर्ववेदात जी काही सूक्त आहेत त्यातली मला वाटतं 970 का 60 अशी काहीतरी आहेत, 1000 पण नाही आहेत. म्हणजे त्यातली 250 सूक्त भैषज्य म्हणजे औषधांवर आहेत. रोग आणि औषधं म्हणजे केवढं मोठं स्थान त्याला दिलेलं आहे हे बघा. त्याच वेळेला राजकर्माणी, स्त्रीकर्माणी अशी सुद्धा अनेको वेगळे वेगळे विषय आहेत. तर त्या स्त्रीकर्माणीबद्दल मी बोलते कारण ते थोडं याला समांतर जाणार आहे. आता त्या स्त्रीकर्माणीमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं बहुपत्नीकत्वामध्ये मीच पतीची लाडकी व्हावी म्हणून काहीतरी वनस्पती वगैरे करणाऱ्या काय त्या स्त्रिया होत्याच. पण या स्त्रियांची काळजी कशी घेतली जात होती ते तुम्हाला स्त्रियांच्या संदर्भातल्या भैषज्यावरनं कळतं. उदाहरणार्थ, स्त्री जर का गर्भवती असेल तर तिची कशी काळजी घ्यायची ह्या मेडिकलचा सुद्धा पार्ट आहे आणि समाजशास्त्रीय सुद्धा आहे. त्याच वेळेला सुलभ प्रसूती, म्हणजे सुक्ताचं नावच मुळी सुलभ प्रसूती आहे, वीर प्रसूती, अशी सुद्धा सूक्त आहेत. आणि त्या सूक्तांमध्ये काय सांगितलंय म्हणजे मी अर्थ सांगते तुम्हाला, यू विल बी सरप्राईज की त्यांनी सांगितलंय, हे स्त्री तू काळजी करू नकोस, तुझं अंग आणि परवाणी म्हणजे सगळे सांधे हातपाय सैल सोड, मनावर नथया म्हणजे शांत आणि प्रसन्न मनाने तू हे सगळं सहन कर म्हणजे तुला कमीत कमी त्रास होईल. आजकालचे डॉक्टर काय वेगळं सांगतात नाही का. आम्ही संस्कृतमध्ये सांगितलं, ते मराठीत किंवा इंग्लिशमध्ये बोलतात, एवढाच फरक आहे त्यांच्यातला. तेव्हा स्त्रीबद्दलची ही गोष्ट मला फार आवडते की अथर्ववेदाने तिचा खास विचार केला गर्भवती स्त्रीचा असं. पण मग आता तुम्ही बोलताना म्हणलात की ऋग्वेदातूनच बऱ्याचशा गोष्टी अथर्ववेदात आलेल्या. पुन्हा आयुर्वेदाबद्दल देखील आपण बोललो की त्याचं जे मूळ आहे पाया तो पण अथर्ववेदात आहे. पण मग असं सगळं असून सुद्धा म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केलातच, पण तरी सुद्धा मग काय कारण आहे की त्याला इतकं थोडंसं कमी लेखलं जातं? मी सांगितलं ना की पहिलं म्हणजे जादूटोणा, दुसरं म्हणजे यज्ञांमध्ये त्याचा समावेश नाही, हा एक महत्त्वाचा आहे. अगदी आजचं उदाहरण देऊ का? ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याच्याबद्दल तुला काय वाटते? काहीच त्याला माहिती नाही असं होतं की नाही. तेव्हा त्या समाजाच्या त्या गरजा असतात आणि ती ज्याच्याकडे नसते वस्तू किंवा विचार किंवा काही, तो आपल्याला नॉट वर्थ इट असं वाटायला लागतं आणि म्हणून ते होतं. बरं, हा अथर्ववेद जसं एकीकडे स्त्रिया वगैरेंवर बघतो, खूप बोलायचं आहे अजून, पण राजाबद्दल बोललं पाहिजे. राजकर्माणी अथर्ववेदामध्ये मी म्हटलं विषय वैविध्य खूप आहे. स्त्रिया पाहिलं, वैषज्य पाहिलं, राजकर्माणी बघूया. त्या काळी राजा होता, ठीक आहे, पण अथर्ववेदात राजाला देवत्व दिलेलं नाही, हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे एन्शंट इंडियन पॉलिटिचा विचार करताना लोक अथर्ववेद का वाचत नाही हे मला कळत नाही. म्हणजे पॉलिटिक्सच्या वर्गामध्ये एक विषय हा पाहिजे का सांगते मी सूक्तांची
किती नावं ऐकवते, म्हणजे तुम्हाला अर्थ कळेल, म्हणजे मी का म्हणते ते कळेल. उदाहरणार्थ, राज्ञः प्रजाभिः संवरणम, राजाचं प्रजेकडून संवरण म्हणजे निवडणूक, इलेक्शन ही त्या काळी होती. मग कशाला ग्रीक लोक म्हणतात की आमची पहिली लोकशाही आहे, नाही का? म्हणजे हे तिथे होतं. पुढचं ऐका, राज्ञः पुनस्थापनम, एखादा राजा चांगला नाही आहे, काम चांगलं करत नाही आहे किंवा काम करतच नाही आहे, असेही राजे आपण बघतो. तर जो काम करत नाही त्याला काढून टाका. अशा एका राजाला मारून टाकल्याचा उल्लेख इथे आहे. आणि तो जर चांगला इतका वाईट होता, त्याला मारलं पण त्याच्या मुलाला बसवलं, केवळ परिवारवाद म्हणून नव्हे, पण तो मुलगा चांगला होता म्हणून. आणि जर एखाद्या राजाला मारलं नाही मी, पण काढलंय, आणि मग जरा वेळाने म्हणजे काही दिवसांनी वाटलं की नाही हे चुकून झालंय त्याला, तर त्याला पुन्हा राज्याभिषेक करा. म्हणजे लक्षात घ्या की राजा कसा आहे, काय काम करतो, याच्यावर समाजाचं कसं नियंत्रण होतं. आहे का आपल्याकडं आता? आपण एकदा इलेक्शन झालं की आपण 5 वर्षासाठी पाणी वाहिलेलं असतं, तसं तिथे नाही आहे. हे फार महत्त्वाचं. बरं, राजासुद्धा शिकलेले असायचे ते. आत्तासुद्धा कितीतरी राजे आणि राजपुत्र न शिकलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. पण हे जे राजे होते त्यांच्या मदतीला, म्हणजे नेमकं कसं राज्य चालायचं आता सांगता येणार नाही. आपण हे नुसतं लिटररी रेफरन्सेस ज्याला म्हणतो, साहित्यातनं मिळतं तेवढंच. तर असे सभा चमाम समितीश्चावताम, सभा आणि समिती माझं रक्षण करो, म्हणजे मला योग्य गायडन्स देवो, असं एक सूक्त आहे राजाचं. म्हणजे विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभा, अशा प्रकारच्या 2 वेगळ्या सभा होत्या. आणि त्या सूक्तांमध्ये राजा तुम्हाला काय सांगतो, राजा की जो पण कोणी मला भेटेल त्यांनी मला गायडन्स द्यावा, मा शिक्षता, मला योग्य ते शिक्षण द्यावं, म्हणजे सल्ला द्यावा असं म्हणता येईल आपल्याला. आणि जे जे मोठे लोक सांगतील, पितरहा असा त्यांनी शब्द वापरलाय, त्यांचं मी ऐकत जाईन. शिवाय त्याकडे युद्ध असायची सारखी, त्याकडे काय युद्ध असतातच. तर ह्या युद्धांच्या वेळी राजाला घोड्यावर बसताना मंत्र, नंतर पहिलं शस्त्र उचलताना मंत्र, त्या शस्त्रांची पूजा, हे सगळं व्हायचं. त्याच्यात काय चूक आहे सांगा? आजसुद्धा समजा 15 वर्ष अमेरिकेला किंवा कुठे राहून आलेला मुलगा जेव्हा पहिल्यांदा घरी येतो, आई काय करते? आधी ओवाळते, औक्षण करते ना. मग म्हणजे ती परंपरा तशीच आहे, त्यांची पूजा करायची पद्धत वेगळी होती, आता तुमची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला राजकर्माणीमध्ये दिसून येतात. याचा अर्थ आणखीन पण एक असा होतो की इतर काही नव्हतं असं नाही बरं का, मी तेही सांगणार आहे. उदाहरणार्थ, मी मगाशी जेव्हा म्हटलं की काही मला अभिचारात्मक कर्म होती, म्हणजे कृष्ण यातू वगैरे, त्याच्यात मी उदाहरण काय दिलं की आपण मुलांची दृष्ट काढतो, लहान मुलांची वगैरे वगैरे, इडा पिडा टळो ही त्यातली बॉटम लाईन, बरोबर आहे? बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा अथर्ववेदात मंत्र आहेत. इतकंच नाही तर हातात कुठल्या प्रकारचा मणी किंवा ताईत बांधावा हे सुद्धा सांगितले. वेगळे वेगळे मणी, म्हणजे तुम्हाला अमुक एक हवंय तर प्रतिसर बांधा, तमुक हवंय तर शंखमणी बांधा, औदुंबर बांधा, असं वेगळं वेगळं काही काही सांगितलेलं असतं. आणि मला नेहमी तेच वाटतं की आपल्या वेदांच्या परंपरा खंडित झाल्या नाही आहेत, त्या फक्त थोड्या परावर्ते चेंज झाल्या. अच्छा. आजकाल किती मुलं, तरुण मुलं, अगदी सेलिब्रिटीज सुद्धा हातात लाल पिवळे डोळे घालून येतात. मग ते काय आहे?
ते असेच प्रतिसर आहेत. अच्छा. तेव्हा हे सगळंही अगदी महत्त्वाचं आहे. एक वेगळी गोष्ट सांगते ह्या प्रतिसराच्या संदर्भातच. गर्भाधान हा विधीबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल की ज्या वेळेला पहिल्यांदा पती पत्नी विवाहानंतर एकत्र येतात, एक मला ह्यांचं खरोखर धन्य वाटतं की ज्या एका काय म्हणू मी शारीर अशा क्रियेकडे सगळं जग असं करून बघतं, म्हणजे त्यांना ती मजा असते. तो आपल्याला संस्कार आहे. हां, म्हणजे हे केवढं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आधी त्या मुलीला बळ देणं, नवऱ्याला काहीतरी ताकद देणं, हे सगळं काही केलेलं आहे त्यांनी. पण पतीच्या हातात परिहस्त नावाचा एक आधी दोरा म्हणजे काय, ताईत म्हणा, तो बांधला जातो. म्हणजे काहीतरी प्रत्येक वेळेला केलं जातं. हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीला, तू विवाह आणि अंत्येष्टीबद्दल बोललास, प्रत्येक गोष्टीला म्हणा, संस्काराला म्हणा, काहीतरी धार्मिक काय म्हणतात प्रतिष्ठा आहे. सामाजिक अधिष्ठान तर आहेच आहे, ते आपल्याकडे कधीच म्हणजे दृष्टीआड केलेलं नाही आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे त्याच्या मागे प्रॅक्टिकल विजडम आहे. ही हुडकूत काढायचं काम आपलं आहे. ते तुम्हाला हुडकता आलं नाही तर आमच्याकडे म्हणजे वेदामध्ये एक निरुक्ता नावाचा ग्रंथ आहे यास्काचार्यांचा. ते नेहमी सांगतात आणि मला फार आवडतं ते वाक्य म्हणून मी सांगते की नैष स्थानोर दोषः यदि एनम अंधो न पश्यती. वाटेत एक खांब आहे आणि त्याच्यावर एक आंधळा माणूस जाऊन आदळला तर त्या खांबाचा दोष नाही. म्हणजे आंधळ्याला मी दोष देते असं नाही, पण दृष्टी पाहिजे तुमच्याकडे. दृष्टी असली तर तुम्हाला अथर्ववेद काय, खांब काय, फोनमधलं ते व्हॉट्सॲप काय, सगळं काही कळायला लागतं. ती दृष्टी पाहिजे. आपण थोडंसं पुन्हा मगाशी तुम्ही म्हणाल मी जादूटोण्यामध्येच अडकलो आहे, पण त्याच्या संदर्भात थोडंसं तुम्ही आता कृष्ण यातू किंवा आता ब्लॅक मॅजिक जे आपण म्हणू ते, तर ह्या ब्लॅक मॅजिक किंवा काळ्या जादू व्यतिरिक्त आता ही निषिद्ध आता आपण मानली जाते, पण त्याचा तुम्ही अर्थ सांगितलात, दृष्टीशी त्याचा संबंध जोडलात, तर ते आत्ता आपण निषिद्ध समजलं जातं म्हणून निषिद्ध आहे. तर अशा इतर काही गोष्टी आहेत का ज्या निषिद्ध समजल्या जातात त्या अथर्ववेदात आहेत? नाही. एकतर मी थोडंसं म्हणजे समाजातल्या अनेक लोकांना हे विधान कदाचित आवडणार नाही, पण माझ्या मते आपण आजही अशा प्रकारची ब्लॅक मॅजिक करतो. दृष्ट काढता तेव्हा काय असतं, माझा नवरा MD डॉक्टर आहे, पण माझ्या मुलांना ताप आला की तो म्हणायचा आपण रामरक्षा म्हणूया का, हां रामरक्षा म्हणूया का. मला माहिती आहे, त्याला तर माझ्याहून जास्त माहिती आहे की रामरक्षा म्हणून ताप उतरला नाही, तो क्रोसिनमुळे उतरला. मग ही एक प्रकारची ब्लॅक मॅजिकच झाली. त्यामुळे ती निषिद्ध आहे असं मी म्हणत नाही, त्याचा किती प्रमाणात आणि कोणत्या कारणासाठी उपयोग करता ते निषिद्ध आहे. त्याच्यावर बंधनं पडली पाहिजेत. आणि निषिद्ध अशा गोष्टी समाजात सगळीकडे, पैसा खाणं काही चांगलं आहे का, निषिद्धच आहे ना. अनैतिक मार्गाने वागणं निषिद्धच आहे ना. पण तरी हे सगळं होतच राहतं. तसं मी म्हटलं तसं प्रमाण थोडं असलं तर ते तुम्हाला मान्य करावं लागतं. पण मी पुढे जाऊन आणखीन सांगते, फक्त जादूटोण्यात अडकला नव्हता हा समाज किंवा अथर्ववेद, त्याच्याकडे सायन्स पण आहे. आता मेडिसिन हे सुद्धा सायन्सच आहे ना. शिवाय माझा जो आवडता विषय ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोल ज्योतिष. खगोल ज्योतिष म्हणजे काय, ते परदेश गमनाचा योग वगैरे नाही, तर आकाशस्थ गोल म्हणजे तारे, ग्रह, सूर्य, चंद्र यांच्याबद्दल ऋग्वेदात तर इतकं अफाट ज्ञान आहे. ते सगळंच्या सगळं अथर्ववेदात दिसतंच. त्याच्याबद्दल मी फार बोलणार नाही. पण नक्षत्राणी या विषयावर 2 सूक्त आहेत आणि 27 आणि एका ठिकाणी तर 28, रेवती आणि अभिजित असं जे आता नंतर अभिजित हे ॲड झालं आहे त्याचा सुद्धा उल्लेख आहे. आता नक्षत्राचा उल्लेख म्हणजे चंद्राच्या काल्पनिक आकाशातला जो काही ऑर्बिट आहे त्याची आपण हे केलेली, त्याचे 27 भाग. कसं कळलं त्यांना? त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे पुन्हा मी म्हटलं तसं
सायन्स आहे, पण सांगायची पद्धत वेगळी. ह्यांनी स्पष्ट सांगितलं नक्षत्र आणि चंद्रामुळे तयार होतात वगैरे वगैरे. पुराणांनी काय केलं पुढे जाऊन, चंद्राला ना 27 बायका होत्या. तुम्हाला ही कथा माहिती असेल कदाचित. तर 27 बायका होत्या, म्हणजे ही त्या बघितलं तर तुम्ही मृग वगैरे नावं सोडली ना तर सगळ्या स्त्रियांची नावं आहेत, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी वगैरे वगैरे. तेव्हा हे सगळं असल्यामुळे त्याच्यातलं शास्त्रही आपल्याला बघावं लागतं. आता शास्त्र किंवा सायन्स याबद्दल आपण उल्लेख केला तर गूढ विज्ञान शास्त्र, काय? गूढ विज्ञान शास्त्र याची पाळंमुळं पण अथर्ववेदातच आहेत का? मग मीच तुला प्रश्न विचारते, गूढ विज्ञान म्हणजे नेमकं काय म्हणायचं? गूढविद्या म्हणजे हेच आलं, पर्यायाने हेच आलं त्याच्यात. नाही, मग आता ते आपण पाहिलंच आहे, पण मी दुसऱ्या एकाबद्दल बोलते. ते सुद्धा फार छान आहे. म्हणालात तर शास्त्र आहे, म्हणालात तर आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि सध्या ज्याचं सगळा जग काय म्हणू मी, ढोल ताशांच्या आवाजात गजरात स्वागत करतो आणि बोलतो, पर्यावरण. पर्यावरण. आता लोकांना वाटेल त्या लोकांना काय माहिती आहे पर्यावरण म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, आणि कार्बन डेटिंग हे कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय. असं काही नाही, आपल्याला सगळं माहीत होतं. मला तर नेहमी वाटतं की ज्या संस्कृतीत आणि ज्या ग्रंथात पंचमहाभूतं सांगितली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काय आहेत हे सगळं जग फक्त यातून बनलेलं आहे. नुसतं मटेरियल जग नाही, आपण सुद्धा, हो की नाही. मग हे तिथे आहे. आणि त्याच संदर्भात मला एक सांगायचं आहे की भूमी सूक्त, अथर्ववेदातलं भूमी सूक्त हे फार वेगळं आहे. म्हणजे अथर्ववेद एकदम असं धनुष्यातनं बाण सुटावा तसा बाहेर पडतो आपल्या नेहमीच्या कोशातून आणि वेगळंच काहीतरी करून जातो. त्या भूमी सूक्ता नाव कळतच आहे तुम्हाला, भूमी म्हणजे पृथ्वी. बरं, मी काही सगळं सूक्त सांगणार नाही आहे, पण त्या भूमीचं वर्णन केलं आहे. तिथे काय काय आहे, मग ते वन, अरण्य, सलिल म्हणजे पाणी, अर्णव म्हणजे समुद्र, झाडं झुडं, माणसं, आणि त्यांचं प्रत्येकाचं वर्णन आहे. माणसं कशी नृत्यंतीचं गायंतीचं, म्हणजे तुझ्यावर असताना ते नाचत गात असतात म्हणजे सुखी असतात. प्राण्यांचं वर्णन आहे, नावं यात, आणि ह्यांची पण आहेत, पक्ष्यांची पण आहेत, किड्यांची नावं आहेत. कृमी, त्या रोगनिवारणामध्ये कृमीचा उल्लेख येतो म्हणजे काही प्रश्न नाही. पण मला भूमी सूक्तात सर्वात आवडतं म्हणजे, तुम्हाला हा श्लोक कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. सकाळी उठताना जमिनीवर पहिला पाय ठेवतो तेव्हा क्षमा मागायची आणि मग आपण चालायला सुरुवात करतो. एक्झॅक्टली हे, आणि याच्याहूनही हृदयाला भिडणारं वर्णन इथे आहे. त्यांनी सांगितलं की हे पृथ्वी, तू आमच्यासाठी हे करतेस, ते करतेस, ते करतेस. तू बभरू आहेस म्हणजे पिंगट वर्णाची आहे, तू हरित म्हणजे हिरव्या रंगाची आहेस, कृष्ण थोडीशी काळसर आहेस. बाय द वे, अथर्ववेदात कुठेही पृथ्वीला ब्लू प्लॅनेट असं म्हटलेलं नाही आहे. स्पेसमधनं ते दिसत असेल तसं, पण एनिवे. तर गंमत म्हणजे त्यांनी सांगितलं आहे, पण आम्ही तुला खूप त्रास देतो, आम्ही तुला खडतो, आम्ही तुझी झाडं तोडतो. हे सगळे मंत्र आहेत. मी तुम्हाला फक्त भाषांतर सांगते, आणि ह्याच्यासाठी आम्ही तुझी क्षमा मागतो. मग आता आणखीन काय पाहिजे तुम्हाला पर्यावरणाबद्दल, नाही का? तेव्हा अशी सुद्धा सूक्त अथर्ववेदामध्ये आहेत. इनफॅक्ट हे भूमी सूक्त तर इतकं प्रसिद्ध आहे, आता तर त्याला खूप डिमांड आली ना, त्यामुळे तर त्याच्याबद्दल फार बोललं जातं. पण एकूणच पृथ्वीचं अतिशय म्हणजे देखणं नाही मला म्हणायचं, इट इज नॉट अ भौगोलिक वर्णन, हृदयस्पर्शी वर्णन तुम्हाला तिथे सापडतं. पुन्हा मी म्हटलं तसं ॲप्रोच वेगळा आहे, मंत्रात्मक आहे, पण विषय आणि विचार पर्यावरणात्मक आहे, हे विसरून चालायचं नाही. आणि हे एक प्रकारचं त्यांचं तत्त्वज्ञान आहे. तरी अथर्ववेदात
ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणू, म्हणजे जे नंतर उपनिषदामध्ये आपल्याला फार प्रचंड प्रमाणावर दिसतं. लक्षात घ्या की ऋग्वेदामध्ये उपनिषदातलं ब्रह्म, आत्मा यांच्याबद्दल काही म्हटलेलं नाही आहे, पण अथर्ववेदामध्ये आत्मा, ब्रह्म, तप वगैरे शब्द येतात. आत्म्याबद्दल सूक्त आहेत. ऋषी कोण? ब्रह्म. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हाऊ दे आर कनेक्टेड असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. काल ह्या संकल्पनेवर एक सूक्त आहे. आणि काल म्हणजे टाईम विथ टी कॅपिटल. तर काल ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे आता सगळ्यांना की पहिली जी 2 डायमेन्शन्स माणसाला माहीत होती, टाईम अँड स्पेस, स्थल आणि काल, त्याच्याबद्दल अथर्ववेद इतकं बोलतो आणि इतकं इंटेन्स बोलतो की आपल्याला आश्चर्य वाटतं. एक व्रात्यकांड म्हणून आहे किंवा अस्य वामस्य सूक्त म्हणून आहे, ते ऋग्वेदातलंच घेतलं आहे, पण अथर्ववेदामध्ये त्या व्रात्यकांडाला 15वं कांड एंटायरली त्या तत्त्वज्ञानाला वाहिलेलं आहे. म्हणजे अथर्ववेदात जसं तू म्हणाला सुरुवातीला की कृष्ण यातू आहे, जादूटोणा आहे, स्त्री कर्माणी आहेत, औषधं आहेत, राजाबद्दल आहे, पर्यावरण आहे, तसं तत्त्वज्ञानसुद्धा आहे आणि ते डावलता येणार नाही. इतका विविध काय म्हणता येईल त्याला अष्टपैलू अशा विषयांना स्पर्श करणारा अथर्ववेद हा एकच वेद वाटतो मला. कारण ऋग्वेदातले आपण पाहिलेले आहेत, यजुर्वेद आणि सामवेद तर संपूर्णपणे यज्ञाला वाहिलेले आहेत, त्यांचा विषयवैविध्याशी काही तसा संबंध येणार नाही. पण अथर्ववेदाचा मात्र वेगळ्या वेगळ्या विषयांवर संबंध येतो. आणि मी म्हटलं तसं मी जर नुसतं एन्युमरेट करायला बसले ना तरी खूप वेळ जाईल. आता आपलं जे मगासपासनं तुम्ही बऱ्याच वेळा उल्लेख झाला की अथर्ववेदात ऋग्वेदातलं हे आहे, ऋग्वेदातलं आहे, असं बऱ्याचशा गोष्टी ऋग्वेदातल्या म्हणजे तुम्ही त्या म्हणत कॉपी केल्यासारख्याच आहेत. तर मला हा प्रश्न पडला की हे म्हणजे का केलं असावं. म्हणजे 1-2 छोटे प्रश्न आहेत त्याच्यापुढे की अथर्ववेदात ओरिजिनल किती आहे आणि कॉपीड किती आहे. आणि एक सहज सुचलेला प्रश्न म्हणजे हे सगळं तिकडनं आहे जे ते ऑलरेडी इथे आणल्यामुळे अथर्ववेदाची साईज किंवा आकार, श्लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आहे का? नाही. पहिली गोष्ट म्हणजे कॉपी हा शब्दाला माझं नाही, मी तो मेजर ऑब्जेक्शन आहे. ही कॉपी नाही आहे. हां, आता कोणीतरी माझी आजी रामरक्षा म्हणायची म्हणून मी रामरक्षा शिकले म्हणून मी तिचं कॉपी केलं असं म्हणायचं का? तसं नाही आहे. हा एक मोठा गंगोत्रीसारखा ग्रंथ आहे ऋग्वेद. त्याच्यातनं कोणीही काहीही घ्यावा. बरोबर आहे ना. सामवेद संहिता पाहिली तर फक्त 76 मंत्र स्वतःचे आहेत, तेही बहुधा स्वतःचे नाही आहेत, ऋग्वेदाच्या आता अनुपलब्ध असलेल्या शाखांमधले आहेत. सो कॉपी नाही होत ते, असं मला म्हणावं असं वाटतं. हां, आणि तुझा दुसरा प्रश्न होता की काय? दुसरा होता की म्हणजे तिकडनं बऱ्याचशा गोष्टी नाही म्हणून त्याचा आकार उलट. अथर्ववेद छोटा आहे ऋग्वेदापेक्षा. अथर्ववेद खूप छोटा आहे. एक तर मी म्हटलं तुम्हाला मगाशी की 970 का काहीतरी सूक्त आहेत, त्यातली काही तर एकेका रुचेची आहे म्हणजे आकार. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी वाटतं, खूप लोक मला प्रश्न विचारतात त्याच्यात किती मंत्र आहेत एकूण आणि रुचांची संख्या काय आहे. डोंट गो बाय क्वांटिटी, गो बाय क्वालिटी. एकच मंत्र असेल पण तो अप्रतिम असू शकतो. त्यामुळे मला आकाराबद्दल काही म्हणायचं आहे असं वाटत नाही. मला तो असा एक सहज प्रश्न. बरोबर आहे, नाही प्रश्न म्हणून सुद्धा बरोबर आहे. पण बरं, आता अथर्ववेदाबद्दल ज्या काही मिसकन्सेप्शन्स म्हणेन मी त्या पण बऱ्यापैकी दूर झालेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टींवर आपल्याला क्लॅरिटी आली की लोकांना जे गैरसमज होते भूत पिशाच आणि अंत्यसंस्कार वगैरे अशा यांनी जो एक मिनिट हा शब्द वापरलास म्हणून मी बोलते. भूत आणि पिशाच असले शब्दसुद्धा नाही आहेत. म्हणजे अथर्ववेदात नाही आहेत, नंतर आले असतील. पण मी तुम्हाला उदाहरणं दिलीच आहे. आणि अथर्ववेदाबद्दल एक खूप छान बोललं जातं की अथर्ववेद कशासाठी आहे. देवतांना संतुष्ट करणं,
मित्रांना आणि स्वतःला आनंद देणं आणि शत्रूला त्रास देणं, म्हणजे त्याला दूर हाकलणं, एवढ्या अर्थाने याच्यासाठी अथर्ववेद आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे भूत ही कन्सेप्ट, पिशाच ही कन्सेप्ट अजून नाही आहे, इथे वेदामध्ये नाही आहे. सो बरेचसे हे गैरसमज जे आहेत लोकांमध्ये उगीचच, हो, ते आज बऱ्यापैकी दूर झाले. पण उगीच का होतात सांगते. मुळातलं वाचायचं नाही आणि उगीचच नावं ठेवायची, जे आपण एरवीच सुद्धा करतो अनेक विषयांमध्ये. माहिती आहे का तुम्हाला, असं मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही म्हणलं दाखवा बरं कुठे भूताचा उल्लेख, असं म्हटलं तर कोण मला काय दाखवू शकणार आहे. तसं नसतं. सो तुमचे सगळे गैरसमज दूर व्हावे म्हणूनच तर हा प्रपंच आहे एवढा. खरं. एक तर मी तुला मगाशी सांगितलं की तुम्ही राष्ट्रसेवक आहात, तर राष्ट्र, समाज, कुटुंब हे कसं बनतं हे मी तुम्हाला सांगितलं आणि ते तुम्हाला माहिती पण आहे. पण हे कुटुंब कसं असावं आयडियल, याचं अथर्ववेदात सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि ते मी नेहमी म्हणते तसं परत की ते वर्णन आजसुद्धा 200% लागू होतं, 100% सुद्धा नाही. मी आधी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते, मग मी ते मंत्र म्हणते आणि मग थांबवीन. पण त्याच्याबरोबर आणखीन एक मगाशी राहिलं बोलायचं. आपण जेव्हा भैषज्यांनी पाहिली तेव्हा दीर्घायू म्हणून, म्हणजे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, हेल्दी, मुख्य नुसतं दीर्घ नाही, चांगलं आयुर आरोग्य लाभो हे बोलण्यासाठी सुद्धा इथे अनेक मंत्र आहेत. आजकाल म्हणजे निदान आमच्या पिढीत तरी आम्ही एकमेकाला वाढदिवसाला जीवेत शरद शतम म्हणतो. हां, अथर्ववेद जीवेम शरद शतम, पश्येम शरद हे सगळे अथर्ववेदातले मंत्र येतात. हां, तर मला असं सांगायचं आहे की या सगळ्या मंत्रांनाही त्यांच्या मनात ज्याला शांतिकर्म म्हणतात किंवा पौष्टिक म्हणजे आपल्याला फक्त खाण्याचं माहिती आहे तसं नाही, तुमची आध्यात्मिक वैचारिक पौष्टी व्हावी हे सुद्धा महत्त्वाचं. हे सगळे मंत्र सामंजस्य म्हणजे माणसांमध्ये सामंजस्य राहावं याच्यासाठी मंत्र. म्हणजे आता आपण जे म्हणतो की वसुधैव कुटुंबकम, ते त्या प्रकारची सुरुवात इथेच तुम्हाला दिसते ना. तर एक त्यातला मंत्र असा आहे की चांगलं घर कसं, तर काय करावं, तर पुत्रांनी काय करावं, तर वडिलांचं ऐकावं. म्हणजे आपल्याकडे ती परंपराच आहे. आणि एकत्र कुटुंबाबद्दल बोलणार आहे आपण. हां, तर त्यांनी त्याचं ऐकावं. पत्नीने नवऱ्याशी नीट गोड बोलावं आणि भावानी भावाचा द्वेष करू नये, बहिणीनी बहिणीला पाण्यात पाहू नये. असं झालं तर कुटुंब, पर्यायाने समाज, कुटुंब सुखी होईल मी म्हणेन, समाज स्थिर राहील आणि राष्ट्र बलवान होईल. हे श्लोक मला म्हणून मगच शेवट करायचा आहे, पण ते मात्र मी वाचून दाखवणार आहे. सुरुवात अशी आहे, सहृदयम सामनस्यम अविद्वेषम कृणोमि वहा. तुमच्यासाठी मी हे करतो आहे. कोणाप्रमाणे, तर वत्स म्हणजे वासराला जशी गाय प्रेम करते तसं एकमेकावर प्रेम करा. आजही वत्स म्हणजे वासरू, आपण आईच्या प्रेमाला काय म्हणतो, वात्सल्य. म्हणजे गाय आणि वासरू यांच्यातलं जे आई ह्याचं आणि कालवडीचं नातं आहे ते ह्यांनी हे पाहिलेलं आहे. आता श्लोक ऐका. अनुव्रतः, सोपी आहे बरं का. तुम्हाला जर असं वाटलं वेद कशाला हे बोलायचं, मला काही कळणार नाही, सगळं कळेल. अनुव्रतः पितुः पुत्र, मात्रा म्हणजे आई, भवतु सम्मनः त्यांची मनं एक होऊन जाऊ देत. जाया पत्नी, पत्ये मधुमतीम, वाचम वदतु शांतिवाम. माझं एकच फक्त ऑब्जेक्शन आहे, आता मेघा समोर दिसली म्हणून मला सुचतंय की बायकोनी पतीशी चांगलं गोड बोलावं, पतीने काय बोलावं ते नाही सांगितलं अजिबात. तेव्हा तिने हो हो ना. पत्नीने पतीशी गोड बोलावं.
तरी पण म्हणजे घरातली शांतता, गृहिणी गृहमुच्यते, पत्नी जशी असेल त्याच्यावर घर अवलंबून असतं. मा म्हणजे अजिबात नाही. मा भ्राता भ्रातरम द्विष्यात, मा स्वसारम उत स्वसा, स्वसरू म्हणजे बहीण, सम्यंचहा सगळेजण सव्रताः भूत्वा, सव्रत म्हणजे सर्वांचं ध्येय, सर्वांचा संकल्प, सर्वांचे विचार एकसारखे असू देत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचम वदत भद्रया, गोड बोलू नका, नुसतं कल्याणकारी अशी भाषा वापरा की सगळं काही ठीक होईल. ह्याच म्हणजे वाचम वदत भद्रया असाच संदेश देऊन मी अथर्ववेदावरचं आपलं संवाद थांबवते. आणि आता तुम्ही काय प्रश्न आहेत जरूर विचारा. बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत आणि आधीच्या पण मी जसं म्हटलं की 3ही वेदांमध्ये ह्याबद्दल पण येतीलच आपल्याला कमेंट्स, पण आधीच्या 3 वेदांवर काही प्रश्न आलेत. तर एक प्रश्न असा आहे की ऋग्वेद जाणून घेण्यासाठी कुठे सुरुवात करावी, त्यासाठी कुठली पुस्तकं वापरावी, त्याची नावं तुम्ही सांगू शकाल? हो, अर्थातच. मला नेहमी वाटतं की ऋग्वेद जाणून घेण्यासाठी ऋग्वेद वाचला पाहिजे असं नाही आहे. कारण संस्कृत शिकायचं, त्याच्यात वैदिक संस्कृत, त्याच्यात ते व्याकरण वगैरे वगैरे. मी सगळ्यांना असा सल्ला देते की ऋग्वेदाविषयी वाचा, अबाउट ऋग्वेदा, आणि ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मिळेल. संस्कृत वाङ्मयाच्या इतिहासात मिळेल. उदाहरणार्थ विंटरनिट्स म्हणून जो होता त्यांनी फार सुंदर हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर म्हणून लिहिलं आहे. त्यातला पहिला व्हॉल्यूम वेदाला आहे, तर तो वाचा. ज्ञानकौशकार केतकरांनी वेदविद्या म्हणून पहिला व्हॉल्यूम लिहिला आहे, तो वाचा. आणि सर्वात महत्त्वाचं पंडित महादेव शास्त्री जोशी तर्कतीर्थ, त्यांनी आणि त्यांची कन्या पद्मजा होडारकर या दोघांनी मिळून भारतीय संस्कृती कोश असे 10 खंड काढलेत. ते म्हणजे मला तर त्यांना अपौरुषेयच म्हणावंसं वाटतं. ते या जगातले नाहीच आहेत. काय ग्रंथ आहेत ते, त्यातलं कुठलंही पान उघडून तुम्ही वाचा. पण हे आणि हे मराठीत आहेत. हां, त्यामुळे रू काढला, रू कसा काढायचा माहिती आहे ना, म्हणजे ऋषीतला रू, तर तो काढला की तुम्हाला ऋग्वेद मिळेल. मग तुम्हाला वाटलं अरे अग्नीबद्दल जाणून घ्यावं, कडे जाऊन अग्नी काढा, इंद्र काढा, असं सगळं करा. अशा रीतीने ऋग्वेदाबद्दल जाणून घ्या. त्यातून एखादं सूक्त, मला अक्षसूक्त वाचायचंच आहे, भाषांतर वाचा. जगातल्या 80% भाषांमध्ये ऋग्वेदाचं भाषांतर झालं आहे असं माझं मत आहे. तेव्हा भाषांतर वाचली तरी खूप झालं. सुचेताताईंची स्वतः लिहिलेली या विषयावरची पुस्तकं नाही, माझे काही संशोधनपर ग्रंथ आहेत, पण ते हायली अकॅडमिक. मी आता जे बोलते ते मी एका वेगळ्या भावनेतनं बोलते की आपली संस्कृती, आपलं वाङ्मय हे सगळ्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. खरी गोष्ट सांगू का, कॉन्फरन्सला जाण्याचं आणि पुस्तकं लिहिण्याचं माझं हेच नाही आहे, विचारच नाही आहे. कारण तिथे सगळेच विद्वानच असतात. असं म्हणजे निदान त्यांना वाटतं की आपण सगळे विद्वान आहोत, त्यांना काय मी सांगणार. त्यापेक्षा मी पुस्तकं लिहिली नाही आहेत. अजून एक प्रश्न आहे की ऋग्वेदाचं इंग्लिश ट्रान्सलेशन मिळतं का? हो, चिकार मिळतात. पहिलं ऋग्वेदाचं भाषांतर विल्सन नावाच्या माणसाने केलं, तरी पण मी म्हणेन की ते वाचू नका. दुसरं केलं ग्रिफिथ नावाच्या माणसाने, तेही वाचू नका. कारण ही मंडळी या मातीत जन्मलेली नाहीत, त्यांना आपली संस्कृती हे कळत नाही. मग त्यापेक्षा मराठीमध्ये सातवडेकर शास्त्रींनी केलेलं किंवा पंडित चित्राव शास्त्रींनी केलेलं जे भाषांतर आहे ते वाचा. आणि मला 100% माहीत आहे की सातवडेकरांचं जे भाषांतर आहे ते पारडीला त्यांचा आश्रम आहे गुजरातमध्ये, तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला मिळायचं असेल तर आरामात घेऊन येता येईल. आणि मराठी का वाचायचं? कारण आपण ही माणसं ऋग्वेदाला जवळची आहेत, ते लोक शब्दाचं भाषांतर करतात आणि ही मंडळी तो अर्थ तुमच्यापर्यंत पोचवतात.
हा फार महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे मी नेहमी लोकांना विचारते, तिन्ही सांजाचं भाषांतर करता का हो? म्हणजे इंग्लिशमध्ये करा, कशात जर्मनमध्ये करा, कशातही करता येईल का? ते फक्त मराठी माणसाला करता येईल, तसं असतं हे. तोच एक प्रश्न होता की ऋग्वेदाचं कुठलं भाषांतर, पण ते तुम्ही आधी चित्राव शास्त्री आणि सातवडेकर. आणखीन काही लोकांनी विचारले की इतकं वाचायला वेळ नाही किंवा तितकं वाचता येत नाही, तर त्याचं ऑडिओ बुक किंवा त्याचा ऑडिओ राष्ट्रसेवक करतंय ना, हे ऑडिओ बुकच आहे ना एक प्रकारचं, नाही का? मला एक खूप आनंद वाटतो, म्हणजे या माध्यमातून लोकांना वेद म्हणजे काय हे नुसतं समजलं नाही, तर त्याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यायची इच्छा झाली. हेही नसे थोडं की म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याचं हे सर्टिफिकेट आहे, हे यशच आहे म्हणायला हरकत नाही. अजून एक म्हणजे एखाद्या स्पेसिफिक वेदावर नाही आहे तो, पण त्यांनी असं विचारलं की वेदोक्त आणि पुराणोक्त असे उल्लेख आढळतात, तर त्यामध्ये फरक आहे? हो, भरपूर फरक आहे. वेद म्हणजे ज्याला आपण संहिता म्हणतो, आत्ता आपण पाहिलं तसं संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद यांना वैदिक वाङ्मय म्हणतात. त्याच्यानंतर 2 मोठी एपिक्स येतात, महाकाव्य, रामायण, महाभारत. बाय द वे, उपनिषदांमध्ये वैदिक वाङ्मयचं म्हणजे दॅट इज द एंड ऑफ इट. ओके, इनफॅक्ट म्हणून उपनिषदाला वेदांत असं म्हणतात, हाही शब्द तुम्हाला माहितीच असेल. हां, मग हे आलं, त्याच्यानंतर इतर बरंच काय 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 आलं, त्याच्यात पुराणं आली. आणि मी थोडासा फरक असा करते, तो बरोबर असेल नसेल मला सांगता येणार नाही, पण माझ्या अल्पमतीनुसार की वेदांमध्ये जो धर्म सांगितला आहे तो आपण आत्ता पाळत नाही आहे. आपण आत्ता पुराणातला धर्म पाळतोय. आपण गणपतीची पूजा करतो, गणपती नाहीच आहे ऋग्वेदात, है ना? आणि ऋग्वेदात जो इंद्र आहे का तुमच्या कोणाच्या देवघरात इंद्र? तर असा हा बदल घडतो. आणि पुराणं ही जास्त करून गोष्टी आहेत, कथा आहेत, तुम्हाला माहिती आहे. हां, पुराणातली वानगी, करेक्ट. आणि गोष्टी असल्यामुळे कधीही ऋग्वेदातलं म्हणजे त्यांच्यात काळाचं अंतर आहे, दृष्टिकोनाचं अंतर आहे. म्हणजे वैदिक वाङ्मयातलं काहीही सिद्ध करताना पुराणातली कोणतीही गोष्ट आम्ही घेत नाही, कारण इट इज पोस्ट वेदिक, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. दुसरी एक गोष्ट, तुम्ही आपले सगळे श्रोते मराठीचे आहेत, पुराणातली वानगी पुराणात हे आपण म्हणतो की नाही, ते याच संदर्भात. आणि वानगी म्हणजे उदाहरण. हां, मग पुराणातली उदाहरणं देऊन तुम्ही वेदातलं काही सांगायला जाऊ नका. वेद वेगळे आणि पुराणं वेगळी. अजून एक होता, पण मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही बोललाय, व्रात्यस्तोम. त्याबद्दल व्रात्यस्तोम एक यज्ञ असतो, त्याच्यात व्रात्याचा एक वेगळाही अर्थ आहे की ज्या माणसाचं उपनयन झालेलं नाही, जो गुरुकुलात गेलेला नाही, आणि त्याचं वर्णन खूप गमतीचं होतं, सहज सांगते आता, वेदातच येतं ते असं आहे की हे व्रात्य काय करतात, शिकलेले नसतात. मग बघा, तुम्हाला कोणी अलीकडचं कोणी व्रात्य आठवतं? आम्ही लहान असताना व्रात्य येतो असं म्हणायचं नेहमी. हां, तर ही मुलं व्रात्य हे रथात बसतात. रथ म्हणजे वाहन एवढाच अर्थ घ्या, ते BMW असेल नाहीतर आणि काय असेल. रथात बसतात, गळ्यात सोन्याचे निष्क घालतात म्हणजे दागिने, आणि आरडाओरडा करत इकडनं तिकडे फिरतात. म्हणजे मला असं वाटतं की 21व्या शतकाचं सुद्धा वर्णन वेदांनी वेगळ्या प्रकाराने करून दिलेलं आहे. आणि जर नंतर तुम्हाला वाटलं की नाही शिकलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये मग व्रात्यस्तोमासारखे यज्ञ करावे लागतात वगैरे सांगितलं आहे. बरेचसे प्रश्न, पण इथे एक त्यांनी विचारले की त्रैविद्यामां सोमपहा पूतपाक म्हणजे काय? त्रिविद्या आपण सुरुवातीलाच बोललो, 3 वेद आहेत. हे अथर्ववेदाला कोणी मानत नव्हते ना, पण तुमच्या लक्षात आलं असेल की समाजशास्त्राच्या दृष्टीने अथर्ववेद किती मोठा आहे, त्याच्यात काय काय ज्ञान आहे. अगदी खरं सांगते, मी जे आत्ता अथर्ववेदाबद्दल बोलले त्यातलं मी तुम्हाला, मला वाटतं अथर्ववेदातलं 1 शतांश वगैरे काहीतरी
1% पण नाही तेवढं पोचवू शकले असेल. पण त्यांनीच सांगितलं तसं काल हा सर्वाचं कारण आहे, तसं माझ्या मर्यादांनासुद्धा काल हेच कारण आहे आणि म्हणून मी काही बोलू शकले नाही बऱ्याच विषयांना. सुचेताताई, खरंच खूप सुंदर आणि साध्या सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं आणि अनेक रसिक या एपिसोडची या सत्राची वाट बघत होते, त्यामुळे त्यांचं शंका निरसन नक्कीच. पण मी एक गोष्ट सांगते की मी सोप्या शब्दात सांगितलं नाही आहे आणि मी मोठी नाही आहे. सगळे वेद हे सोपेच आहेत आणि ते सुंदर रीतीनेच लिहिलेले आहेत. मला नेहमी वाटतं एखादा ग्रंथ 5-5 हजार वर्ष टिकतो तेव्हा तो तितका जबरदस्त असलाच पाहिजे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, नाहीतर तो राहिलाच नसता इतके वर्ष. त्यामुळे आपलं वैदिक वाङ्मयच अफाट आहे, ते तुमच्यापर्यंत थोडंफार पोचवायचं मी तर हमाल भारवाही. आपण आत्ता बोलता बोलता म्हणजे आता 4 वेदांची शृंखला तर आपली पूर्ण झालीच आहे, पण उपनिषदांचा पण उल्लेख आला तर आम्हाला नक्कीच पुढचे जे सत्र आहेत, येणारी काही सत्र आहेत ती तुमच्या सोबतच करायला आवडतील, जी की उपनिषदांशी निगडीत असतील. त्यामुळे मी नक्कीच प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही पुढच्या एपिसोड्समध्ये, पुढच्या सत्रात सुद्धा उपनिषद ह्यावर सुद्धा माहिती द्यायला आमच्यासोबत असणार आहात. त्यामुळे आज आपण अथर्ववेद हा मच अवेटेड म्हणूया आपण, ज्याची आवडता अगदी तो वेद पूर्ण केलेला आहे आणि अशा प्रकारे 4ही वेदांची माहिती आता तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता मला नक्की खात्री आहे की पुढच्या उपनिषदांविषयी जाणून घ्यायला पण तुम्ही तितकेच उत्सुक असणार आहात. त्यामुळे आम्ही पुढचं सत्र सुचेताताईंसोबतच तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्की बघत राहा आणि तुमच्या कमेंट्स किंवा तुम्हाला अजून जर काही प्रश्न विचारायचे असतील अथर्ववेदाशी निगडीत किंवा इतर, तर नक्की आम्हाला लिहून कळवा. आम्ही आनंदाने त्याचं उत्तर द्यायचं आणि असेच नवनवीन विषय पण आम्ही जर घेऊन यावं अशी तुमची इच्छा असेल तर त्याहीबद्दल आम्हाला लिहून कळवा. आम्ही ते घ्यायचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा एकदा सुचेताताई तुमचे खूप मनापासून नमस्कार. आणि आता तू सांगितलेस म्हणजे पुन्हा भेटतोच आहे. जरूर, नक्की. धन्यवाद.